नमस्कार मित्रांनो, मी रितेश कुलकर्णी आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल फार्माविराज. आपल्याला माहितीच आहे, आपण 1857 स्वातंत्र्य समाप्त या ग्रंथाचे वाचन करतो आणि त्याचा पुढील भाग चौथा भाग आपण आता या करतो आहे. तर 1857 स्वातंत्र्य संमत अग्निपूजन भाग 4. स्वतंत्र युद्धाला देशी इतिहास संशोधकांनी सुद्धा शिपायांची बंडाई ठरवले, तर त्यापासून पराधीन राष्ट्राला कोणती प्रेरणा घेता येईल. या उलट या घटनेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून महत्त्व पटले की नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई हे आपोआप आपल्या स्वातंत्र्य समरातले लोकनायक ठरतात. त्यांच्यापासून प्रचलित लढ्यासाठी स्फुरण घेता येते. 1857ची 77 सुवर्णजयंती साजरी करताना देशासमोर हाच उद्देश होता, असायलाही हवा होता. त्याऐवजी अतीतातील स्खलनाचे पुन्हा उच्चारण समाजाचे नीतिधैर्य सच्ची होण्यास कारणीभूत ठरते. शिवाय ते हिमगंडही वाढवते. स्वातंत्र्याकांक्षा प्रदीप्त करण्यासाठी राष्ट्रातील सुप्त आत्मविश्वास प्रज्वलित करावा लागतो. पूर्वदिव्यांचे भान आणून द्यावे लागते. त्यासाठी स्वातंत्र्यार्थ आत्माहुती दिलेल्या ज्वलंत देशभक्ताचे उज्ज्वल आदर्श समोर ठेवावे लागतात आणि हे सर्व बुद्धिपूर्वक करावे लागते. त्यासाठी मूळ असतात. ऐतिहासिक तथ्यांमध्ये अफरातफर करण्याची गरज नसते. जे पुरावे उपलब्ध झालेले असतात त्याची नीट मांडणी करावी लागते. मोकळ्या जागा भरून काढण्यासाठी गहाळ पुरावे शोधून काढावे लागतात. इतिहास कागदपत्रांचा शिलालेख ताम्रपटांच्या किंवा उद्ध्वस्त वास्तूंच्या मुखानेच बोलत असतो. क्वचित सांकेतिक लिपीच्या वा भाषेच्या द्वारेही बोलत असतो. मात्र ते संशोधकाला ओळखता आले पाहिजे. मूळ इतिहासाचे अव्यक्त मनोगत जाणून घेता यायला पाहिजे. मध्य प्रदेशात मांडववरील असा बराचसा इतिहास जमीन पांघरून दीर्घकाळ पासून शांत झोपला होता. कोणी उत्खनन केले किंवा नांगरटीसाठी साधी हालचाल जरी केली तरी त्या निद्रिस्त इतिहासाचा सुगावा घेता येतो. स्वातंत्र्यानंतर मांडवगडला जेव्हा नवीन अतिथीगृह बांधले तेव्हा त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान पंडित नेहरू आले होते. त्यांनी मांडवगडचे सर्व स्थापत्य वैभव व उत्खननातून निघालेले अनोखे जग रसिकतेने व बारकाईने बघितले. इतिहासाच्या सजग सानिध्यात व्यतीत केलेल्या एका स्थानिक ज्येष्ठ इतिहास वेड्याची त्यांनी भेट घेतली. त्यांच्याकडून मांडवगडची ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक सुद्धा ओळख करून घेतली. नंतर त्यांनीच पंडितजींना धीर करून विचारले, पंडितजी, सर्व मांडवगड हिंदून पाहिले का? विशेषतः जुनी मस्जिद पाहिली का? हे त्याला जाणून घ्यायचे होते. होकारार्थी उत्तर दिल्यावर त्याने दुसरा प्रश्न विचारला, ती मशीद तुमच्याशी काही बोलली का? पंडितजींनी नकारार्थी उत्तर दिले, कारण मशीद कशी बोलू शकते हे त्यांच्या लक्षात येईल. तेव्हा त्यांनी त्या वृद्धालाच बोलते गेले. तो म्हणाला, मी सारे आयुष्य मांडवगडात घालवले आहे. कोणताही ऋतू, दिवसा उजेडी व अंधाराच्या रात्री सुद्धा या सर्व ऐतिहासिक वास्तूंशी मी संगती साधली आहे. एके दिवशी अचानक माझ्या लक्षात आले की एका खांबावरचा लेपाचा चौका उडाला आहे. मी आत न्याहाळून पाहिले तेव्हा मला त्यात हिंदू स्थापत्यकलेची चिन्ह आढळली. त्या मशिदीत पूर्वी आपण काय होतो याची जाणीव मला करून दिली. अतीताबद्दल जिवंत आस्था असली तरच इतिहासाचा विश्वास संपादन करता येतो. मग इतिहास हे आपले वयस्क मौन सोडून त्याच्याजवळ आपले झाकलेले हृदयगत व्यक्त करते. अर्वाचीन काळात अशा भूमिगत पाषाणाविश्वाचा विश्वास संपादन करण्याची पात्रता लॉर्ड कर्झनला लाभली होती. ती हरिभाऊ वानकरांच्या जवळही होती आणि बाबासाहेब पुरंदरांजवळ तर ती आहेच. त्यामुळे दुरून ओझरत्या दिसलेल्या इतिहासाच्या प्रगत अंगावरून वर्तमानावर दीर्घकाळ परिणाम करू शकणारे घाईचे निर्णय काढून चालत नसते. शत्रू पक्षाने लिहिलेल्या बकरीचे वाचन सरळ न करता डावीकडून करावे लागते. पोर्तुगीज कागदपत्रामध्ये आढळणारे संभाजीचे चित्र विश्वासार्ह ठरत नाही, कारण त्यांच्यावर पूर्वग्रहांचे रंग फासले असतात. शासकीय वर्तमानपत्रही शासनाबद्दल चांगले जेवढे असेल तेवढेच बोलतात. विरोधकांबद्दल नाही ते बोलतात. अशा विकाराबाधित लेखनाची
सत्यासत्यता नीट पारखून घ्यावी लागते. पारतंत्र्यात पुष्ट झालेल्या गुलामी वृत्तीच्या मगरमिठीतून देशाची सुटका करायची असेल तर स्वदेशाच्या इतिहासातील उत्कट व भव्य जे असेल त्याकडे तरुण पिढीची दृष्ट वेधता आली पाहिजे. देशात अशाच इतिहासातून क्रांतीची ठिणगी उत्पन्न होते. तिच्यातील मुहुरी एवढ्या अग्निबीजातून देशभर आत्मप्रयत्नाचाच वणवा पेटवू शकतो. 19व्या शतकात सावरकरांच्या 1857 स्वातंत्र्य युद्ध या पुस्तकाने हीच इतिहासदत्त भूमिका धैर्याने बजावली आहे. तेही ऐतिहासिक तथ्याला बाधा येऊ न देता आणि गैरसोयीच्या मुद्द्यांना बचावात्मक मुरड घालण्याच्या मोहाला बळी न पडता. क्रांती तत्वाचे या ग्रंथातून विस्फोटित झालेले प्रचंड सामर्थ्य पाहूनच लाला हरदयाळ, भगतसिंग व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या ग्रंथाच्या असंख्य प्रती काढून आपल्या अनुयायांमध्ये व सैनिकांमध्ये वितरित केल्या होत्या. म्हणूनच राजगोपालाचारी सारख्या सावरकर विचारांशी सूत नसणारा चाणक्य सुद्धा निर्भीडपणे स्वतःच्या राजकीय स्फूर्तीचा उगम या पुस्तकापर्यंत जाऊन भिडतो. हे पुस्तक दुर्मिळ असताना चार्ल्स क्ल्यू लंडन जवळून मागून घेऊन ते वाचण्याचा मोह मौलाना मोहम्मद अलींना सुद्धा झाला असल्याची आठवण बॅरिस्टर आसिफ अलींनी नोंदवून ठेवली आहे. अशोक मेहता तर या पुस्तकाने प्रभावित प्रशस्तीपत्र देतात की इट इज ए पोएट्री, पॅशन अँड पेट्रोइटिझम. इट रीड्स मोर लाईक ए डिक्लेरेशन ऑफ वॉर. इतिहासाचे ख्यातकीर्त अभ्यासक श्री ओतूरकर यांच्या मते 1857चे समर म्हणजे निव्वळ भौतिक हक्काचा झगडा नसून एक पवित्र स्वातंत्र्य युद्ध होते. त्याबाबत वादंग माजवणारे कुशाल वादांची वादळी उठवत. पण हे सत्य ठसठशीतपणे व ठणठणीतपणे जगासमोर मांडण्याचा पहिला प्रयत्न सावरकरांनीच केला. 1857 स्वातंत्र्य समरच्या शेवटी या युद्धाचा नायक सेनापती तात्या टोपे याची आवती पडली. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे इंग्रजांनी त्याला फासावर चढवले. शेवटच्या प्रकरणात हा वृत्तांत सांगून झाल्यावर तात्या टोपेला उद्देशून सावरकरांनी हृदय पिळवटून जी वाक्ये लिहिली आहेत ती वाचून देशहितमुख विन्मुख अशा प्रज्ञावादी चिकित्साच्या सुद्धा काळजाचे पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. सावरकर म्हणतात, तात्या तात्या, या दुर्दैवी देशात तुम्ही कशाला जन्म घेतलात? या नीच महामूर्ख आणि विश्वासघाती लोकांकरता तुम्ही कशाला लिहिलात? तात्या, आपणासाठी आज आम्ही जे अश्रू ढाळीत आहोत ते आपणास दिसतायत का? या दुर्बळाच्या अश्रूंसाठी आपण रक्त सांडावे, खरोखर कसला हा महाग सौदा. सावरकरांचे चरित्र सांगते की ही पेटलेल्या अश्रूंनी भिजलेली ही वाक्य लिहून झाल्यावर सावरकरांनी प्रकरण संपवले आणि लेखणी बाजूला ठेवून व डोके मेजावर ठेवून स्वतः गदगदून रडायला लागले. स्वाभाविक आहे, तात्या टोपेंचे हुतात्मे सिद्ध जीवनातच ते स्वतःला पाहत होते आणि तात्या टोपेंपेक्षा तात्या सावरकरांचे प्राक्तन काही वेगळे नव्हते. या क्रांतीचा ऊर्जस्वल महाकाव्याला उपद्घाताची खरे म्हणजे काही गरज नाही, पण केवळ एका तेजाची पूजा करण्याच्या उद्देशाने मी या साहसात प्रवृत्त झालो. सुखासीन हृदयातील नवी चेतविण्यासाठी त्याचा उपयोग झाला तरी पुरे. प्राचार्य राम शेवाळकर. धन्यवाद.